नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 17 मार्च 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. जीवनसाथी सोबत पैशाने जोडलेल्या कुठल्या मुद्द्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा जीवनसाथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. मित्र आणि नातेवाईक मदत करतील. त्यांच्या सहवासात तुम्ही बरेच आनंदी राहाल. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की मैत्रीमुळे आपल्या महत्त्वाच्या वेळेला खराब करू नका. मित्र हे येणाऱ्या काळातही भेटू शकतात, परंतु शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दुःखद आठवणी विसरून जाल आणि वर्तमान काळ साजरा कराल. आज तुम्ही सर्वात दूर जाण्याच्या बाबतीत विचार करू शकता. तुमच्या मनात संन्यास घेण्याची भावना आज प्रबळ राहील. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. वृषभ राशी. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुम्ही साथ संगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही. तुमच्या हसण्याचा आवाज कोणी ऐकणार नाही. तुमचे हृदय ठकठक करणार नाही. तुमचा जोडीदार तुमच्याकडून थोडा वेळ मागतो, परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे ते नाराज होतात. आज त्यांची ही खिन्नता स्पष्टतेने समोर येऊ शकते. तुमच्या जोडीदाराला तर वेळ देत राहा, नाहीतर त्याला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल. आजच्या दिवशी नातेवाईकांना भेटून तुम्ही सामाजिक दायित्वाची पूर्ती करू शकता. मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनावस्था प्रसंग नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल. कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. मिथुन राशी. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. क्षुल्लक वाद होऊ शकतो. तेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल. तेव्हा आयुष्य खूपच सुंदर आहे. तुम्हाला आज वाटू शकते की तुमचा प्रेमी तुमच्यापासून दूर होत आहे. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. यासोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकता. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल. त्यामुळे सावधानता बाळगा. कर्क राशी. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील साफसफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. स्वयंसेवी कार्य किंवा कुणाची मदत करणे तुमच्या मानसिक शांतीसाठी चांगल्या टॉनिकचे काम करू शकते.
मौज मजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. आज तुम्हाला धनसंबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदलू शकता. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. सिंह राशी, आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल. रात्री तुम्ही आज आपल्या जवळच्या लोकांसोबत उशिरापर्यंत बोलू शकता आणि आपल्या जीवनात चालत आलेल्या गोष्टींना सांगू शकता. तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींची आज खरेदी करा. कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो आणि त्यामुळे तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात याची जाणीव ठेवा. जर तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे बाहेर फिरायला जात आहे तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकतो. कन्या राशी, आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणीवर मात करणे शक्य होईल. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. आपल्या प्रियजनाबरोबर वेळ जाता जाणार नाही. रिकाम्या वेळात तुम्ही कुठली फिल्म पाहू शकता. ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आपला महत्त्वाचा वेळ खराब केला. तिराईत व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल. जर कुणाला तुमच्याशी बोलायची इच्छा आहे तर तुमचा मूड बोलायचा नाही, तर तुम्हाला शांततेने त्यांच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आयुष्यातील उच्च दर्जाचे महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. तूळ राशी, या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्द्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. मुलांना त्यांचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करा. त्यासाठी वेळ काढा. आपल्या प्रियकराबरोबर असताना नाटकेपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल करू नका. आज आपल्या प्रेमीसोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्यासमोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. तुमचा जोडीदार आज खूप चांगल्या मूडमध्ये आहे. तुम्हाला आज सरप्राईज मिळेल. बागकाम करणे तुम्हाला खूप आत्मसंतुष्टी देऊ शकते. यामुळे पर्यावरणालाही लाभ मिळेल. योगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल
आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. वृश्चिक राशी, आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाचे बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. भावनिक धोका पत्करणे लाभदायक ठरेल. चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅन्टिक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणीसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ होईल. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता. आजच्या दिवशी नातेवाईकांना भेटून तुम्ही सामाजिक दायित्वाची पूर्ती करू शकता. इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. धनुराशी, ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार काही धन गुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. तुमचा जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराचे आंतरिक सौंदर्य आज बाहेर येईल. आज मुलांसोबत वेळ व्यतीत करून तुम्ही काही आरामदायी क्षण घालवू शकता. तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्यांचे प्रेमाने जवळ येणे, तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक निष्पाप हास्य देखील तुम्हाला तुमच्या चिंतापासून दूर नेईल. मकर राशी, आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. भावनिक आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे याचा अनुभव मिळेल. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठला सिनेमा पाहू शकतात. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. प्रेम आणि रोमांस करताना तुम्ही सीमा गाठणार आहात. तुमच्या गोष्टींना तुमच्या घरचे आज नीट ऐकणार नाहीत, म्हणून आज त्यांच्यावर तुमचा राग वाढू शकतो. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. कुंभ राशी, इतर दिवसापेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्त होईल. नातेवाईकांच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत, तर अन्य लोकांना प्रियराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकू शकता.
असे करणे तुमच्या मूडला खराब करेल. सोबतच तुमचा किमती वेळ खराब होईल. तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात. पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत, त्यामुळे वडिलांसोबत आज मित्राप्रमाणे बोलू शकता. तुमच्या गोष्टींना ऐकून त्यांना आनंद होईल. थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा. त्यामुळे तुम्हालाच चांगले वाटेल. दररोज अशा प्रकारे दिवसाची सुरुवात करा. मीन राशी, आज तुम्ही आपल्या जीवनातील चिंतेला आपल्या संगीसोबत व्यक्त करण्याची इच्छा ठेवाल. परंतु ते आपल्या चिंतेच्या बाबतीत माहिती करून तुम्हाला अधिक जास्त चिंतित करू शकतात. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवस ही त्यापैकीच एक आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमॅन्टिक असेल, पण प्रकृती अस्वस्थमुळे त्यावर विरजण पडेल. आपल्या भविष्याची योजना बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त दिवस आहे, कारण तुमच्या जवळ आरामाचे काही क्षण असतील. परंतु आपल्या योजनांना व्यावहारिक ठेवा आणि हवेत काहीही योजना बनवू नका. तुम्हाला ज्या पद्धतीने जे वाटते त्यावर नियंत्रण ठेवा. ज्या लोकांनी अतीतमध्ये आपली धन गुंतवणूक केली होती, आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे. नव्या घटनांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या मित्राकडून मदत मिळवा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.